पहिला पूल नव्हता बाई. मग ह्या ज्या बोटी दिसत्या का पलीकडं, त्या बोटीनं जावं लागायचं. 100 रुपये घ्यायचे ते बोटीवाले. इकडचे दिसते का बोटी. आता पूर्ण खाली समुद्राचं पाणी आहे. आपण वरून चाललो. रात्रीच्या टायमाला भारी दिवसाचा नाही लाईटिंग लावल्यावर. थांबायचं का आपल्याला पण 2 मिनिटं? नको, येताना थांबावं. पण आपल्याला जायचंय, मंदिर बंद नाही झालं पाहिजे. हा आहे बेट द्वारका ते द्वारका रोड. सीएनजी आहे का पण या रोडला? सीएनजी गाडी घेतली मित्रांनो की एक माणूस सीएनजीच करत राहतो. पण इकडं नाही सीएनजी. गुजरात मध्ये कुठं सीएनजी भेटतो? आपल्याला महाराष्ट्राची सवय सीएनजी थांबलायची. चला. बघा मित्रांनो किती मच्छी आहे. एवढ्या मच्छी पाहिल्या तुम्ही एकाच ठिकाणी समुद्रात. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळी मी आता आलो आहे द्वारकेच्या बीचवर. तिकडे भडकेश्वर महादेव मंदिर आहे, तिकडे जायचं आहे आम्हाला आता दर्शन घ्यायला. हे आहे बीच. हे बघा समुद्र. हा आहे द्वारकेचा समुद्र किनारा. मस्त बरं वाटतंय. पालक भाई समुद्र. नजर पुरते का ते? नजर पुरते का? ते ढवळा नाव आहे त्या बोट मच्छी पकडणाऱ्या. आईला फर्स्ट टाइम आणलं मित्रांनो समुद्र किनारी. जिंदगीत पहिल्या वेळेस समुद्रावर आले आहे ना. पाहून घे कसा समुद्र. हे पाण्याने दगड बघा कसे बनले. हे आहे भडकेश्वर महादेव मंदिर.
माता रुक्मिणी मंदिर द्वारका. आता इथे आलोय आम्ही, कारण असं म्हणणं आहे की एक धामपैकी जे द्वारका आहे, द्वारकाधीशचं दर्शन केल्यानंतर रुक्मिणी मातेचं दर्शन करणं गरजेचं असतं, तर तुमचं ते सफल होतं. तर हे आहे रुक्मिणी मंदिर. इथं मोबाईल कॅमेरा अलाउड आहे का? आहे आहे आहे. हा आहे पोरबंदर रोड. द्वारकावरून चाललोय आम्ही आता सोमनाथ ज्योतिर्लिंग. काय जबरदस्त रस्ते आहे, मस्त बढिया एकदम. आणि ॲन्युअल पासचा खूप फायदा आहे मित्रांनो. हा, आता लोक माझे 2000-2500 गेले असते आरामशीर. सब वसूल हो रहे हैं. एवढे टोल आले ना, खूप रस्ते चांगले. इथं टोल पण आहे 40-40, 50-50 किलोमीटरवर. आणि ॲन्युअल पासमुळं काय आपलं 15 रुपये. हा, टेन्शन नाही, टेन्शन फ्री फिरायचं मस्त. टोलला पैसे लागत नाही जास्त, काय नाही. CNG भरपूर इकडे यार असते ना, CNGच्या गाडीचा पुरेपूर फायदा आहे. CNG डालो, हा चलो भागो. काय रस्ते मस्त. सिमेंट रोड कांदा बारीक कापत आहे ना. रस्त्यात मस्त एक जागा भेटली. चला म्हणलं जरा भूक लागली, जेवण करावं. मस्त स्वयंपाक बनवू आता आम्ही. इथं सेटअप लावलाय सगळा. कालचं 2 टाइम जेवण आमचं द्वारकेमध्ये झालं व्यवस्थित, प्रसादालयामध्ये. त्याच्यामुळं काल काही बनवलं नाही असं. हे टोमॅटो कसे कापायचे का? म्हणजे बारीक कापायचे का मोठे कापायचे? हे बघ, असे पीस बस झाले का? हां, ओके ना. थोडी मोठी केली. टूरला आलो मित्रांनो की टाइम कमी असतो, त्याच्यामुळे असं मदत करू लागावं लागते. आता आम्ही बनवतोय मिक्स भाजी जरा. पटका मारून आलो तोपर्यंत काय झालं, आपलं भाजी बनली, चपात्या चालली आता. मस्त बाजूला त्या पोळ्या फुगू राहिल्या त्यात. आमच्या मम्मीची लाटून देऊ राहिल्या, बायको भाजू राहिली. आणि मी नुसतं फिरतोय आता इकडं तिकडं, कारण आपलं काम झालं. कांदा कापणे, भाजी कापणे, आपलं काम झालं. तिकडं बाजूला तलाव आहे, मस्त आहे राव. इथं हे मंदिर बनतंय, काम चालू आहे त्याचं. स्वयंपाक रेडी झालाय मित्रांनो. आता बसलोय आम्ही जेवायला, जेवण करतोय. तर या तुम्ही पण जेवायला. हे असं आहे आता आमचं. भाजी, 2 भाज्या, चपाती, राईस. चांगली झाली बाई भाजी, तुम्हीच केली, चांगली दिसणारी.